छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वडखा हनुमाननगर येथील MIDC येथे ग्रामीण पाणीपुरवठा योजना पाणीपुरवठा विभाग आणि जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने सुरू असलेल्या पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम 8 महिने रेंगाळले होते। यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते। यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन देऊनही हे काम अद्यापपर्यंत सुरू न झाल्याने आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर येथे आंदोलन करण्यात आले। यावेळी हे काम तात्काळ सुरू न झाल्यास सुतळी बॉम्ब फोडून आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय। ठेकेदारावर कारवाई झालीच पाहिजे, पाण्याच्या पाईपलाईनचं काम झालंच पाहिजे, पाण्याच्या पाईपलाईनचं काम झालंच पाहिजे। माननीय जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पाठीमागे आम्ही पत्रव्यवहार चालू आहे। गेल्या 1.5 वर्षापासून वडखा नाथनगर आणि हनुमाननगर जलस तिथल्या पाणीपुरवठा योजनेची मंजुरी मिळून काम देखील सुरू झालं होतं, पण काम फक्त 30% झालेलं आहे आणि या प्रशासनाने या अधिकाऱ्याने त्या ठेकेदाराला 70% काम झालं म्हणून बिल त्यांना दिलं गेलं। आतापर्यंत फक्त 30% काम त्या योजनेचं झालेलं आहे आणि 70% बिल प्रशासनाने दिलेलं आहे। गेल्या 8 महिन्यापासून काम बंद आहे, कुठल्याही कामाला काम चालू झालेलं नाही। 3 महिन्यांना आम्ही पाठपुरावा करतो, सीओ साहेबासोबत मिटिंगा होतात, मिटिंगा झाल्या की कागदावरती कारवाई करू असं आश्वासन मिळतं। त्यानंतर आता याच्या अगोदरही 2 आंदोलन आम्ही वडख्यामध्ये केले। आंदोलन करत असताना स्वतः कार्यकारी अधिकारी माननीय वाघमारे साहेब यांनी लिहून दिलं की 23/11/2023 रोजी तुमचं काम चालू होईल। काम चालू केलं, 10 पाईप जोडले, परत 1 महिना काम बंद झालं। आम्ही परत 3 तारखेला सीओ साहेबांना निवेदन दिलं आणि सांगितलं की आता काम जर चालू झालं नाही आणि ते पूर्ण करेपर्यंत जर तुम्ही याकडे लक्ष दिलं नाही, जर तुमचे आम्ही निवेदन देऊन देखील ह्या ठेकेदाराला काही फरक पडत नाही, अधिकाऱ्याला काही फरक पडत नाही, तर आज आम्ही 1 तासामध्ये जर याचा छडा लावला नाही तर 1 तासामध्ये आम्ही इथं बॉम्ब फोडल्याशिवाय राहणार नाही अशी आम्ही प्रशासनाला आश्वासित करतो। वडखा नाथनगर मध्ये पाणी नाहीये आणि हे लोक पाणी पण देत नाहीये आम्हाला फक्त सांगतायत का आम्ही आज काम चालू करू, उद्या काम चालू करू, फक्त आम्हाला सांगतायत। टँकरचं पण पाणी नाहीये, आमच्या गावामध्ये पाणीच नाहीये, प्यायला पण एवढं खराब पाणी आहे ना, खूपच खराब पाणी आहे। मग आता आम्ही काय करायला पाहिजे? हे असं पाणी प्यायचं का? हे पाणी अधिकारी लोक तरी गुळणा तरी करणार आहे का? यांना पिणार आहे का हे पाणी? त्यांना पण देऊन बघा ना, जे बसलेले मध्ये खुर्चीवर त्यांना पण हे पाणी देऊन बघा, ते पाणी पिणार आहेत का? मग समजेल त्यांना पण काय असतं पाणी। तर 6 महिने ना आम्ही पाण्यासाठी रडू राहिलो, लेकरं बाळ आमचे, तुम्ही पाण्याची काही कारवाई करा आमच्या एवढी तेवढी। पाण्यावर काहीच पाणीच नाही ना, निराश पाणी नाही प्यायला, आमच्यावर पाण्याची कारवाई करा काही एवढी तेवढी। तुम्ही काय दिले, खोललं नाही खोललं त्याला, आम्हाला काय दिलं? पाणी नाही, काहीच नाही आम्हाला भाऊ। आमच्या गावात नाथनगर मध्ये सुद्धा 3दा आंदोलन केले, सगळे साहेब लोक येऊन आम्हाला भेट देऊन सनी आश्वासन देऊन सनी सगळे वापस आले। आमचा आंदोलन मोडून सनी आता कमी जास्त 1.5 महिना होऊ राहिला, तर आम्हाला प्यायला पाणीच नाही आजपर्यंत सुद्धा। आज सुद्धा आमच्या घरी थेंब नाही पाण्याचा प्यायला, लेकरं बाळ आमचे सगळे माणसं बिन पाण्याचे तिथं बसलेले।